नमस्कार. रॉयल कारभारीन या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते. मल्हार सुमती भाग 34, भाग 33 आधीच अपलोड केलेले आहेत. मल्हार सुमतीला म्हणाला, काय गं सुमती, आज आपला दिवस वायाच गेला ना. आणि तिला जवळ घेऊन झोपला, अगदी घट्ट मिठी मारून. सुमती त्याला म्हणाली, अहो ऐका ना, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मल्हार म्हणाला, काय आहे? अहो माझी तारीख चुकली आहे असं म्हणाली आणि गालातल्या गालात हसली. मल्हार तिला म्हणाला, त्यात काय एवढं, 2-3 दिवस मागे पुढे होतं. सुमती म्हणाली, अहो खरंच 2-3 दिवस नाही, 10 दिवस झाले आहेत. मल्हार आता पटकन सुमतीपासून बाजूला झाला आणि तिला म्हणाला, सुमती खरं का काय? सुमती म्हणाली, हो खरंच. सुमती, आता खूप अवघड काम झालं हां. आणि असं कसं लगेच राहिलं तुला? आपण अजून हवा तसा एन्जॉय केलाच नाही आणि माझं प्रेम, माझा रोमॅन्स तू अजून पाहिला कुठे आहेस? सुमती मल्हारला म्हणाली, अहो पण आता केव्हा तरी इन्स्टॉलमेंट झाली असेल तर काय करायचं? आणि मला माहिती आहे तुम्हाला ना, माझ्याजवळ आलात ना की कसलंच भान नसतं. मल्हारने आता डोकं खाजवलं आणि सुमतीला म्हणाला, सुमती आता काय करू गं, तुझा नवरा आहेच एवढा रोमॅन्टिक, त्याची बायकोसुद्धा काही कमी नाही. सुमती तुझ्याजवळ आलो ना की मला काय होतं मलाच कळत नाही. आणि पाहिजे तर उद्या आपण डॉक्टरकडे जाऊन कन्फर्म करून घेऊ. मला एवढं लवकर बाळ नको हवं होतं. आपल्या नवीन घराचं जेव्हा काम झालं असतं तेव्हा मी विचार करणारच होतो की बाळाचा. आता किती धावपळ आहे, मला तुझ्याकडे नीट लक्षसुद्धा देता येणार नाही. आणि नेमकं अशा धावपळीच्या वेळेस तू प्रेग्नेंट राहिलीस. मल्हार थोडासा नाराज झाला. सुमती आता मल्हारची मजा घेत होती आणि हळूच गालातल्या गालात, ओठातल्या ओठात हसत होती. मल्हार सुमतीला म्हणाला, जाऊ दे, मला उद्या ऑफिसला जायचं आहे. त्यात तू मला अजूनच टेन्शन दिलं आहेस. आता झोप, मी पण झोपतो. सगळ्या मूडची वाट लागली माझ्या. मल्हार आता सुमतीकडे पाठ करून झोपला. सुमतीने लाईट घालवली आणि मल्हारला पाठीमागून घट्ट मिठी मारली. मल्हार सुमतीला म्हणाला, काय आहे, आता झोप की शांत. आणि आधीच माझा मूड गेला आहे बरं का सुमती, उगाच मला ओरडायला लावू नकोस तुझ्यावर. सुमतीने आता मल्हारच्या पायावर ना तिचा अंगठा फिरवायला लागली आणि मल्हारला हसू यायला लागलं. मल्हार तिला म्हणाला, सुमती मला गुदगुल्या होत आहेत गं, शांत झोप ना. आणि आता काय उपयोग आहे जागून तरी, सांग बरं. मला आज एकदम हार्ड रोमॅन्स करायचा होता तुझ्यासोबत, पण आता काय बोलायचं. चल जरा लांब हो माझ्यापासनं आणि लांब सरकून झोप. नाहीतर तू जवळ आलीस ना की मला झोप येत नाही. सारखं सारखं मला तेच आठवत राहतं आणि मग मला कंट्रोल होणार नाही, मी आधीच सांगतोय. सुमतीने आता पटकन मल्हारला तिच्याकडे फिरवलं आणि मल्हार तिला म्हणाला, काय आहे? सुमती आता हसत होती आणि मल्हारला थोडा डाऊट आला आणि तो सुमतीला म्हणाला, सुमती खरंच तू प्रेग्नेंट आहेस ना, का मला तुला जवळ येऊन द्यायचं नाही म्हणून नाटक करत आहेस? सुमती म्हणाली, अहो मज्जा करते तुमची, असं काही नाही. आणि किती घाबरला तो लगेच. मला तर किती आवड आहे आई होण्याची. मल्हार तर आता खूप खुश झाला आणि त्याने सुमतीला घट्ट मिठी मारली आणि सुमतीला म्हणाला, सुमती खरंच तू प्रेग्नेंट नाहीस ना? सुमती म्हणाली, नाही हो. मल्हार म्हणाला, घे बरं माझी शपथ. सुमती म्हणाली, तुमची शपथ. मल्हार म्हणाला, थँक गॉड. सुमती, वाचलो. अगं मला सुद्धा बाबा व्हायचंच आहे की, पण एवढ्या लवकर नाही. अजून माझ्या राणीसोबत माझी लाईफ मला एन्जॉय करायची आहे. एवढ्या लवकर आई बाबा काय व्हायचं? जरा आपण आपल्या लग्नानंतरची लाईफ एन्जॉय करूयात. पण आता दिवस टाळून रोमॅन्स करायचा, कळलं? कधीही उठायचं आणि सुटायचं नाही. तू तर माझ्यावरती बॉम्बच टाकला होतास आणि पहिलं बाळ आहे म्हणून आईने मला तसा निर्णय घेऊनच दिला नसता. आई माहिती आहे ना. सुमती, आता थोडं काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी करूयात. मल्हार सुमतीच्या अंगावर आला आणि सुमतीच्या गालाला चावा घ्यायला लागला. तिचे ओठ त्याच्या ओठांनी मॅश करायला लागला. सुमतीला आज 3रा दिवस होता, पण मल्हार काही ऐकायचं नावच घेत नव्हता, कारण की मल्हारला माहितीच नव्हतं. सुमतीने पण सांगितलं नव्हतं. मल्हार थोडासा खाली आला आणि तिचा गाऊन मल्हारने थोडासा खाली केला आणि तिच्या छातीचा चावा घेतला. तिथे भरपूर लव बाईट केले.
सुमतीच्या तोंडातून मादक असे आवाज बाहेर पडले आणि मल्हारचं डोकं तिने तिथेच दाबून धरलं. मल्हार आता थोडासा खाली सरकला आणि सुमतीचा गाऊन मल्हारने वरती केला. सुमती लगेच मल्हारला वरती तिच्या अंगावर ओढून घेतलं. मल्हारला आता नशा चढली होती सुमती नावाची आणि त्याने लक्ष दिलं नाही. परत तसाच तो खाली गेला आणि सुमतीचा गाऊन परत वर केला. सुमतीने परत तसंच केलं. मल्हार आता वैतागला आणि सुमतीला म्हणाला, सुमती आता मला राहवत नाही काय, मला माझं काम करून टाकू दे आणि मोकळं होऊ देत मला. सुमती म्हणाली, अहो आज नको ना. मल्हार म्हणाला, आज नको, उद्या नको, कधीच नको. काय ग सुमती, किती माझी परीक्षा बघत असतेस तू, एकतर आधीच एक तास वाया घालवलास फुकटचा टाइमपास करून. सुमती त्याला म्हणाली, अहो पण आता कसं करणार तुम्ही. मल्हार तिला म्हणाला, कसं करणार म्हणजे, आता तुला प्रात्यक्षिक दाखवतो, थांब, शांत बस जरा, मला माझं काम करून घेऊ दे. सुमती म्हणाली, अहो पण ते शक्य नाही. मल्हार म्हणाला, आता का शक्य नाही, आता प्रेग्नंट पण नाही आहेस तू आणि आजचा दिवस माझा आहे, दुपारपासून उपाशी आहे मी आणि आता मला अडवू नकोस ना ग. सुमती म्हणाली, अहो पण ऐका तरी माझं. मल्हार म्हणाला, काय ऐकायचं तुझं, अहो मला पिरियड्स आले आहेत. मल्हारने आता खूप वाईट तोंड केलं आणि डोक्यावरती हात मारून घेतला. सुमतीला म्हणाला, सुमती खरंच का काय. सुमती म्हणाली, माझ्यावर विश्वास नाही का तुमचा. मल्हार तिला म्हणाला, अजिबात नाही माझा तुझ्यावरती विश्वास. आता असं म्हणशील आणि परत अर्ध्या तासाने माझ्या जवळ येशील आणि मला म्हणशील, अहो नाही ना मला पिरियड्स आले, मज्जा केली तुमची असं म्हणशील आणि तेव्हा मला झोपेतनं उठवशील. उगाच खोटं बोलू नकोस. सुमती मल्हारला म्हणाली, माझ्यावर विश्वास नाही ना, मग स्वतः चेक करा. सुमतीने आता तोंडावरती ब्लँकेट घेतलं आणि मल्हारने थोडंसं तिच्याकडे पाहिलं आणि मल्हारने त्याचा हात तिच्या मांड्यांमध्ये घातला आणि मग मल्हारचा विश्वास बसला. सुमती लगेच उठून बसली आणि त्याला म्हणाली, अहो काय करताय. मल्हार म्हणाला, तूच तर म्हणालीस तुम्हीच चेक करा म्हणून करत होतो. बरं सुमती, आज काहीच नाही होणार का ग. मल्हार फार आशेने सुमतीला विचारत होता आणि सुमती म्हणाली, काहीच होणार नाही. कसं होईल. मल्हार म्हणाला, हो ना कसं होईल ना. सुमती पण तू जरा ॲडजस्ट कर ना, तर होऊ शकतं. तो सुद्धा अनुभव घेऊन बघू की कसं वाटतं चिखलात पडल्यावर. सुमती न मल्हारला बेडवरती ढकललं आणि केस बांधले आणि मल्हारला म्हणाले, नालायक कुठले, 2 दिवससुद्धा दम निघत नाही का हो तुम्हाला. आज 3रा दिवस आहे, 2 दिवस थांबा की, नवीन नवऱ्यासारखे काय वागता हो. मल्हार आता हसला आणि सुमतीला म्हणाला, मी नवीनच नवरा आहे की सुमती तुझा, मी जुना झालो असं म्हणायचं आहे का तुला. सुमती म्हणाली, नाही हो, पण नवीन नवीन लग्न झालेले नवरा बायको कसे असतात ना, एकमेकांना अजिबात सोडत नाहीत आणि दिवसात ना 3-4 वेळेला त्यांची प्रणय क्रीडा रंगत असते. मल्हार आता आडवा पडून गालाला हात लावून बायकोचं बोलणं ऐकत होता अगदी मन लावून. आणि तुम्हाला अजिबात दम निघत नाही. मल्हार तिला म्हणाला, सुमती बाळा, ते दिवसात ना 3-4 वेळेला करतात. मी 2 दिवसांनी तुझ्याजवळ आलो आहे आणि काय ग, मी काय जुना आहे का, का तू जुनी आहेस आणि तुला माहिती नाही अजून मी 2-3 वेळेला करू शकतो दिवसात ना, पण मला वेळ नसतो ना, मी घरी नसतो, आता घरी होतो. पण काय सगळं वायाच गेलं, एक दिवस तेवढा सार्थकी लागला, कारण की माझी बायकोच खूप भारी आहे ना. आता काय गावाला जायचं आहे मॅडमला. सुमती मला गावाला गेल्यावर हवं आहे, मी आत्ताच सांगतो, नंतर तिकडे गेल्यावर काही नाटकं करायची नाहीत, घरी आल्यावर करू, मग करू, आपण घरी आहोत का. तू सेटलमेंट करून ठेवायची सगळी, नाहीतर बघ मग सगळ्यांसमोर रूममध्ये उचलून नेईल तुला. आता शांत बसतोय मी, जाऊ देत, तुला समजून घेतलं, पण नंतर 2 दिवसांनी नाही, मला हवं आहे, मी आत्ताच सांगतो. सुमती म्हणाली, हो बरं ऐका ना, झोपा ना आता. मल्हार तिला म्हणाला, काय ग सुमती, यावेळेस मला सांगितलं का नाहीस तू की तुला पिरियड चालू आहेत म्हणून. सुमती म्हणाली, आता कशाला सांगायचं, तुम्ही जवळ आला असता तर सांगितलं असतं, पण आपल्या 2 दिवस तसं काही झालंच नाही ना, म्हणून विसरून गेले सांगायचं. मल्हार म्हणाला, बायकोच्या रोज जवळ यायला पाहिजे, त्याशिवाय खबरा भेटायच्या नाहीत.
सुमती ऐक ना गं, मला झोप येत नाही आहे, कर ना काहीतरी. सुमती मल्हारला म्हणाली, काय करू आता मी? अहो तुम्हाला गोष्ट सांगू का? मल्हारने आता डोक्यावरतीच हात मारून घेतला आणि सुमतीला म्हणाला, सुमती इथे खाली आग लागली आहे, अख्ख्या शरीरात वणवा भडकत आहे. मगाशी तुला जो स्पर्श केला आहे ना त्यांनी, आणि तू आता मला म्हणत आहेस का की तुम्हाला गोष्ट सांगू का? अगं मी काय कुकुलं बाळ आहे का? सुमती, माझ्या आईकडनं सुद्धा मी कधीच गोष्टी ऐकल्या नाहीत गं, लहानपणी पण आणि आत्ता बायकोकडून ऐकू का? माझी बायको किती अल्लड आहे ना, असं म्हणाला आणि सुमतीला मिठीत घेतलं आणि सुमतीला म्हणाला, सांग सांग, कुठली गोष्ट सांगशील गं? एक काम कर ना सुमती, तुम्हाला शिला की जवानी, प्यार की बरसात, कच्चा लिंबू, सुमती और मल्हार की पहिली हसीन सुहागरात, या गोष्टी सांग. सुमती म्हणाली, शी किती घाणेरडे आहात तो. मल्हार आता खूप हसला आणि सुमतीला म्हणाला, मग कशाला तुला मला गोष्ट सांगायची आहे? मी गोष्ट ऐकायच्या मनस्थितीत तरी आहे का? सुमती, एकतर आधीच आग लावतेस आणि आणखी शरीरामध्ये आणि नंतर त्याच्यावरती पाणी ओततेस, त्याचा काय फायदा आहे गं? आणि आता मला गोष्ट सांगू नको आणि काहीच नको करूस, शांत झोपू दे मला. झोप तर येणार नाही मला, कारण की हे बघ, मल्हारने आता सुमतीचा हात घेतला आणि त्याच्या पुरुषार्थावर ठेवला. सुमतीने आता तिथून हात काढून पटकन मल्हारला मिठी मारली आणि मल्हारला म्हणाली, अहो फक्त 2च दिवस आणि तुम्ही आज जवळ आला, पण मला कशा फिलिंग्स आल्या नाही तो. मल्हार म्हणाला, कशा येतील, तुझे पिरियड चालू आहेत. सुमती, झोप आता, उगाच माझ्या अंगाशी झटू नकोस, नाहीतर मी अजिबात ऐकणार नाही तुझं. आणि सगळ्यात आधी मी मला समजवायच्या मनस्थितीत राहणार नाही, झोपू दे मला. उद्या सरांना प्रेझेंटेशन द्यायचं आहे, कारण की सर परवा अमेरिकेला जाणार आहेत. सुमती म्हणाली, ठीक आहे, झोपा. सुमती आता मल्हारच्या डोक्यावर थोपटायला लागली. मल्हार म्हणाला, तिथे थोपटण्यापेक्षा मल्हार आता पुढे काय म्हणणार. त्या सुमतीने त्याच्या तोंडावरती हात ठेवला आणि त्याला म्हणाली, सावट कुठले, तेवढंच दिसतं तुम्हाला, झोपा गप्प, असं म्हणाली आणि मल्हारकडे पाठ करून झोपली. मल्हार पण हसला आणि तिला तसंच मिठीत घेतलं. सुमतीला मल्हारचा पुरुषार्थ टच होत होता आणि सुमती पुढे तोंड करून खूप लाजत होती. मल्हारने आता त्याचा हात सुमतीच्या छातीवर ठेवला आणि सुमतीला एकदम घट्ट चिकटलं आणि तिला मिठीत घेऊन झोपला आणि दोघे पण लवबर्ड्स झोपी गेले. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.